ठीक आहे. काल आपण साइन रूल बघितलेला होता. ठीक आहे. साइन रूल हा थेरम कधी कधी पडतो, त्यामुळे ती कालचा व्हिडिओ नंबर 13A आणि 13B या दोन व्हिडिओमध्ये आपण साइन रूल एक्सप्लेन केलेला आहे. तसा आता ह्याचा पुढचा पार्ट आहे कोसाइन रूल. एकूण सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स मध्ये 3 रूल येतात. एक साइन रूल, दुसरा कोसाइन रूल आणि दुसरा प्रोजेक्शन रूल. ह्याच्यानंतर अजून एक आपला रूल आहे प्रोजेक्शन रूल. असे 3 थेरम आहेत. हे तिन्ही थेरम IMP आहेत असं समजायला काही हरकत नाही, कारण का 2-3 वर्षानंतर एकदा प्रूफिंगला साइन रूल किंवा और कोसाइन रूल और प्रोजेक्शन रूल 2 वर्षात एकदा 3 वर्षात एकदा विचारतात. त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित करा. जसे स्ट्रेट लाईनचे 2 थेरम होते ते IMPच होते, कारण त्यातला एक अल्टरनेटिव्ह किंवा एक असतोच असे. तसं ह्या सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये असेलच असं नाही, पण कधी कधी पडतो साइन रूल किंवा कोसाइन रूल किंवा प्रोजेक्शन रूल. तर आज आपण बघूया कोसाइन रूल. कोसाइन रूल म्हणजे काय, तर इन एनी ट्रायंगल एबीसी, काल पण आपण एक ट्रायंगल एबीसीच कन्सिडर केलेला होता. आज पण आपण ट्रायंगल कुठला कन्सिडर करायचा आहे, एबीसीच करायचा आहे. इन एनी ट्रायंगल एबीसी टू दॅट ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर 2bc कॉस ए. काल आपण सांगितलेलं की एबीसी हा स्मॉल साइड आहे आणि कॅपिटल एबीसी हे आपले अँगल्स आहे. देन ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी. आता हे कसं लक्षात ठेवायचं, एकदम सोपं आहे. ए स्क्वेअर साइड घेतली की त्याच्या राहिलेल्या 2 साइड कुठल्या, बी स्क्वेअर सी स्क्वेअर. ए स्क्वेअर साइड घेतली की ए स्मॉल ह्यात दाखवायचाच नाही. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए, त्यात एचा काही संबंधच येत नाही. एक ए येतो तो अँगलचा ए आहे, म्हणजे साधारण तुम्ही ए स्क्वेअर राहिले कोण, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc बस, आणि ह्याचा अँगल घ्यायचा कॉस ए. लक्षात ठेवायला हे सोपं आहे. लक्षात ठेवायला हे काय सोपं आहे. लक्षात ठेवायला हे सोपं आहे. ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. तसं आता बी स्क्वेअर घेतलं तर राहणार कोण 2, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी. 2ac कॉस बी. तसं सी स्क्वेअर घेतलं तर कोण राहणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. असा जर हा थेरम तुम्ही लक्षात ठेवा. ए स्क्वेअर 2 सोडले तर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर बीसी, काय ना बीसी. बी स्क्वेअर बी सोडला तर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी, आणि सी स्क्वेअर सी सोडला तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. आता हा आपला थेरम प्रूव्ह करायचा आहे आपल्याला. लक्षात ठेवायला सोपा आहे. कन्सिडर इन ट्रायंगल एबीसी अँगल बी इन स्टँडर्ड पोझिशन. स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय, की तुमचा अँगल नेहमी एक्स ऍक्सिस पासून तयार होतो. आता हा जो अँगल आहे तो एक्स ऍक्सिस कडनं तयार झालेला आहे. हा पण जो अँगल आहे फक्त एक्स ऍक्सिस कडनं. पण इथं जो बी आहे आणि इथं बी आहे, इथं ऍक्यूट अँगल आहे. बी इज ऍक्यूट केस फर्स्ट मध्ये. केस सेकंड मध्ये आपण बी इज ऍक्टिव्ह घेऊया, म्हणजे ग्रेटर दॅन 90. ग्रेटर दॅन 90. आता व्हर्टेक्स बी इज ऍट ओरिजिन. व्हर्टेक्स बी ओरिजिन आहे. एक्स आणि वाय चा मिड पॉइंट्स हा ओरिजिन असतो. इथं पण व्हर्टेक्स काय आहे, ओरिजिन आहे. बी इज ऍक्टिव्ह मध्ये सुद्धा व्हर्टेक्स काय, ओरिजिन. साइड बीसी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. मी स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय, की तुमचा जो अँगल आहे तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या साईडने तयार झाला पाहिजे. हा जो तुमचा अँगल आहे तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडून तयार झालेला आहे. हा जो अँगल आहे तो सुद्धा कोणीकडे तयार झालेला आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडून तयार झालेला आहे, कारण हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. ठीक आहे. आता ही डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे. एका बी मध्ये मी ऍक्यूट अँगल दाखवलेला आहे, एका बी मध्ये मी ऍक्टिव्ह अँगल अँगल. आता हे 2 ट्रायंगल दाखवले, कारण का इथे घेताना एनी ट्रायंगल एबीसी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठला पण ट्रायंगल तुम्ही एबीसी घेऊ शकता. एक ऍक्टिव्ह घेतलाय हा 90 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. एक ऍक्टिव्ह घेतलेला आहे. आता इन एनी ट्रायंगल एबीसी ही डायग्राम व्यवस्थित काढायची, काही प्रॉब्लेम नाहीये. जसं काल आपण साइन रूलला 3 डायग्राम होत्या, तशा कोसाइन रूलला 2च आहेत. ठीक आहे. इन एनी ट्रायंगल एबीसी, इन एनी ट्रायंगल एबीसी व्हर्टेक्स बी इज ओरिजिन. व्हर्टेक्स बी इज ओरिजिन म्हणजे बी 0 0 आहे. कुठं पण बघा, ह्या ह्याच्यामध्ये बघा, ह्या ह्याच्यामध्ये बघा, सी A0 आहे. सी काय घेतलाय आपण, A0. आता हा सी A0 म्हणजे इथून इथपर्यंत अंतर. आता ह्याच्यात साईड्स दाखवलेले नाहीत. आपण ह्याच्यात काल पण जसं आपण साईड्स घेतलेल्या तसं साईड घ्यायच्या. हा कुठला आहे, AB मध्ये कुठला नंबर नाहीये, सी, म्हणून तो स्मॉल सी. काल साइन रूलला पण बघा तसंच आपण साईड घेतलेले आहे. एबी मध्ये कुठला नंबर नाही, सी. बीसी मध्ये कुठला नंबर नाही, ए म्हणून ही साईड ए झाली, आणि एसी मध्ये ही साईड बी झाली. ठीक आहे. एबी मध्ये हा स्मॉल नंबर सी,
बीसी मध्ये स्मॉल नंबर ए साइड म्हणूया आणि एसी मध्ये कुठला नंबर नसतो, एसी मध्ये बी नंबर नसतो, म्हणून तो आपण स्मॉल बी असा म्हणायचा, म्हणून तो आपण काय म्हणायचा, स्मॉल बी असा म्हणायचा. आता ठीक आहे, इन व्हर्टेक्स बी इज ओरिजिन CA0, कारण इथून इथपर्यंतच्या साईडला आपण ए मानलेला आहे, म्हणून हे आन्सर A0 येत आहे. लक्षात ठेवा, इथून इथपर्यंतच्या साईडला आपण ए मानलेला आहे, म्हणून हे अंतर काय येतंय, A0 असं येत आहे. मग ठीक आहे, मग आता हा ए पॉइंट आहे तो अँड ए, तीन व्हर्टेक्स आहेत ना ट्रायंगलला, बी सी आणि ए काय आहे, सी कॉस बी आणि सी साइन बी. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, की हे सी कॉस बी आणि सी साइन बीच काय आहे. त्याचं कारण आहे की कुठलाही पण आपण व्हर्टेक्स बघताना एक्स आणि वाय असं बघतो. ठीक आहे, कुठलाही व्हर्टेक्स असू दे, आपण बघताना काय म्हणतो, इथे एक्स वाय पॉइंट असतो. बाय पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये, पोलर कोऑर्डिनेट कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये, कार्टेशियन कोऑर्डिनेट पोलर कोऑर्डिनेट मध्ये कसं येतं, आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा, आर हा रेडियस असतो आणि थिटा, इथं थिटा आपण बी पकडलेला आहे, म्हणजे अँगल कुठला पकडलेला आहे, बी. ठीक आहे, आणि आर म्हणजे ही, जर तुम्ही इथं ट्रायंगल तयार केला, ठीक आहे, एक सर्कल तयार जरी केला तरी हा काय होतो, रेडियस होतो. तर हा काय तयार होतो, रेडियस तयार होतो. स्मॉल सी काय तयार होतो, रेडियस तयार होतो. ठीक आहे, मग हा रेडियस आहे सी आणि आर कॉस थिटा, एक्स बरोबर आर कॉस थिटा, त्यामुळे पहिल्यांदा कॉस बीच येणार, हे लक्षात ठेवा, आणि आर साइन थिटा सी साइन बी. तो जो पॉइंट आहे तो आपण कार्टेशियनचा पोलर मध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि कुठला पॉइंट तयार केलेला आहे, इथं ए तयार केला. आता ट्रायंगलचे तीन व्हर्टेक्स मिळाले, ए बी सी. तर आपल्याला कोसाइन रूल प्रूव्ह करायचा आहे. परत एकदा बघा, एकदम सोपं आहे. कन्सिडर ट्रायंगल एबीसी, अँगल बी इन स्टँडर्ड पोझिशन. ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल बी हा स्टँडर्ड पोझिशनलाच पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडनं तयार झाला पाहिजे, त्यामुळे साइड बीसी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ठीक आहे, आता ह्या ट्रायंगल मध्ये ए बी सी हे कॅपिटल जे आहेत ते अँगल्स आहेत, आणि ए आणि बी मध्ये मिस होते सी, स्मॉल सी त्याची साइड मानलेली आहे, बी आणि सी मध्ये मिस होते ए, त्याची साइड आपण ए मानलेली आहे. आता इथं मिस होते ए आणि सी मध्ये मिस होते बी, त्याची साइड आपण स्मॉल बी मानलेली आहे. ठीक आहे, आता इथं पण बघा, ए आणि बी मध्ये स्मॉल सी म्हणतोय, बी आणि सी मध्ये मिस होतोय ए, आणि ए आणि सी मध्ये मिस होतोय बी. अशा साइड्स म्हणल्यानंतर तिन्हीचे व्हर्टासेस काढायचे. व्हर्टेक्स बी इज ओरिजिन B00, CA0 and A C cos B आणि C sin B. Now length of CA. Now distance CA काय आहे आपला, B. CA ची लांबी काय आहे, B. By using distance formula, आता जर तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला वापरला ह्याच्यामध्ये, तर B इज इक्वल टू लेंथ ऑफ CA मध्ये, तर CA चा डिस्टन्स फॉर्म्युला काय होणार, रूट ऑफ. हा, डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो, मुळात डिस्टन्स फॉर्म्युला त्या दोन पॉइंट मधलं अंतर जे आपण ए आणि बी म्हणतो, त्या दोन्हीतलं अंतर आहे x1 y1 आणि हा आहे x2 y2. तर यांच्यातलं डिस्टन्स येते x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. ओके, x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. तसं आता ह्यांच्यातलं डिस्टन्स काय ना, x2 मायनस x1 म्हणजे a मायनस, समजा मी हे x1 मानू आणि हे x2 y2 मानलेलं आहे. c आणि a मधलं मला डिस्टन्स काढायचं आहे, x2 मायनस x1 स्क्वेअर, a मायनस c कॉस b चा स्क्वेअर प्लस 0 मायनस c साइन b चा स्क्वेअर, c साइन b चा स्क्वेअर. म्हणजे b काय आहे ना, मला हे b स्क्वेअर करायचं आहे, मला हे काय करायचं आहे, b स्क्वेअर करायचं. हे b आहे, म्हणजे इकडे जरूर जाणार. ओके, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2ac कॉस b. त्यामुळे स्क्वेअर जाणार a मायनस c कॉस b चा स्क्वेअर प्लस निगेटिव्हचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह येतो, हा c आहे, देन c साइन b चा स्क्वेअर. मी काय म्हणतो लक्षात आलं, a मायनस c कॉस b चा स्क्वेअर प्लस निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह झाला, b स्क्वेअर इज इक्वल टू एक्सपांड करा, a मायनस b चा स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आपला a मायनस b चा स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, a स्क्वेअर मायनस 2ab
then 2ac cos square b, then 2ab, then 2ac cos b, हा c ac minus 2ac cos b plus c square cos square b complete square, हा स्क्वेअर तुम्ही व्यवस्थित सोडवा बघा, a चा स्क्वेअर मायनस 2ab b म्हणजे c cos b प्लस b स्क्वेअर म्हणजे c cos स्क्वेअर, आणि इथे एकच सिंगल टर्म आहे, देन c स्क्वेअर sin स्क्वेअर b, सिंगल टर्म्स असल्यामुळे c स्क्वेअर काय होणार cos स्क्वेअर b. आता हा फॉर्म्युला आपण इथे टेक्स्ट मध्ये वापरलेला आहे. मग b स्क्वेअर काय येणार सांगा, a स्क्वेअर मायनस 2ac cos b, ह्याच्यातून आपण c स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो. काय कॉमन घ्यायचं, c स्क्वेअर, देन cos स्क्वेअर b प्लस sin स्क्वेअर b, आणि आयडेंटिटी तुमची एक आयडेंटिटी आहे cos स्क्वेअर b प्लस sin स्क्वेअर b किती असतो, cos स्क्वेअर b प्लस sin स्क्वेअर b 1, त्यामुळे त्याचा आन्सर 1 आहे ना. देन b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ac cos b प्लस c स्क्वेअर. Therefore b square is equal to a square plus c square minus 2ac cos b. Hence the proof that हे तुम्ही काय केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. हे तुम्ही काय केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. b square is equal to a square plus c square minus 2ac cos b. एकदम सोपं प्रूफ आहे. मधला आपण प्रूव्ह केलेला सेकंड नंबर एकदम सोपा आहे. इकडे लक्ष द्या. इन थेरम कन्सिडर कोसाइन रूल इन एनी ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट a square is equal to a सोडून b and c राहतोय, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2bc cos a, b सोडून a and c राहतोय, a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2ac cos b, c स्क्वेअर काय राहणार, c सोडून a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab cos c, जो इथं स्मॉल आहे तो अँगल येणार, जो इथं स्मॉल आहे ते लक्षात ठेवायला सोपा आहे. आणि डायग्राम मात्र काढताना एक अॅक्यूट काढायची आणि एक एफ्ट्यूज काढायची. कन्सिडर इन ट्रायंगल एबीसी अँगल बी स्टँडर्ड पोझिशन. स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडून जे अँगल तयार होतात त्यांना आपण स्टँडर्ड पोझिशन असं म्हणतो. ही थिअरी लिहिता आली पाहिजे. व्हर्टेक्स बी इज ओरिजिन, व्हर्टेक्स बी दोन्ही ठिकाणी मी ओरिजिन दाखवलेलं आहे, आणि बीसी अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. मग हा ट्रायंगल दाखवलेला आहे, त्याची साइड्स दाखवलेल्या आहेत. हा पॉईंट कसा आला लक्षात आलं, या फॉर्म्युल्यावर काढलेला आपण एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. हे आठवतंय, पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये झालेला आहे. थिटा म्हणजे जिथं बी घेतलेला आहे आपण स्टँडर्ड पोझिशनचा, आणि ही रेडियस घेतलेली आहे सी. इथे जर सर्कल काढला तर हा रेडियस तयार होऊ शकतो. ठीक आहे, बी इज ॲक्यूट, बी इज ॲक्यूट, संपलं. परत वर्टायसेस लिहायचे इन एनी ट्रायंगल एबीसी मध्ये. वर्टायसेस बी हा ओरिजिन वर्टायसेस आहे, बी हा ओरिजिन वर्टायसेस आहे. सी आता इथून इथपर्यंत साईडचं अंतर ए आहे म्हणून सी ए झिरो, इथून इथपर्यंत साईडचं अंतर ए आहे म्हणून सी ए झिरो, आणि ए आर कॉस थिटा आर साइन थिटा मीन्स सी कॉस बी आणि सी कॉस बी. ठीक आहे, असं सी साइन बी, सॉरी हा सी साइन बी आहे, असे दोन घेतलेले आहेत. नाव लेंथ ऑफ सी ए इज इक्वल टू बी. हा सी ए काय आहे, बी आहे. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला b is equal to length of CA, therefore b is equal to distance x2 minus x1 plus y2 minus y1 and a minus c cos b and 0 minus c sin b. Then x2 minus x1 and y distance formula 10वी पासून झालंय तुम्हाला. a minus c cos b square plus 0 minus c sin b square. कुठल्याही ट्रायंगल मध्ये वापरा, कुठल्याही ट्रायंगल मध्ये वापरल्याने त्याचा काही जास्त फरक पडत नाही. आता स्क्वेअर करतो मी, मग इथलं स्क्वेअर b स्क्वेअर होणार, इकडचं रूट निघून जाणार. a minus c cos b square plus c sin b चा स्क्वेअर. b square is equal to a square minus 2ab 2ac cos b plus b square c square cos square b plus c square sin square b. ओके, आता ह्यात c square कॉमन घ्यायचं, cos square b plus sin square b, cos square b plus sin square b 1, and b square is equal to a square minus 2ac cos b plus c square. Therefore b square is equal to a square plus c square minus 2ac cos b. हे झाला तुमचा थेरम प्रूव्ह झाला. आता मी हे मधलं प्रूव्ह केलेलं आहे, तुम्ही कुठलेही करू शकता. आता इथे बी स्क्वेअर आलंय कारण मी बी व्हर्टेक्स मानलेला आहे. जर तुम्ही इथं ए व्हर्टेक्स ओरिजिन घेतला, ए 0 0 घेतला, तर इथं ए बी सी घेतली, तर ही तुमची साईड आहे ती काय होणार, इथं ए घेतला, इथं सी घेतला आणि इथं बी घेतला, तर इथं बी सी होणार, आणि त्या साईडला ए मानायचं. म्हणजे ह्या साईडला जर तुम्ही ए कन्सिडर केला तर हे प्रूव्ह होतंय, समजलं. मग इथं त्यासाठी तुम्हाला बीसी घ्यावं लागेल, बी आणि सी पॉईंट घेऊन, आणि इथं ए घ्यावा लागेल. ठीक आहे, तर हे तुमचं प्रूव्ह होतंय ऑटोमॅटिकली. म्हणून मी असं म्हणू शकतो, सिमिलरली
ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए आणि बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्रूव्ह केले ना आपण ए स्क्वेअर आणि सी स्क्वेअर राहिले सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस ए. आता इथं सी घेतला मग समजा मग तिसरं प्रूव्ह करायचं आहे सी स्क्वेअर इज इक्वल टू इथं सी घ्यावा लागेल इथं सी घ्यावा लागल्यामुळे इथं आपल्याला ए बी घ्यावा लागेल काही प्रॉब्लेम्स येणार नाही इकडे सी पॉईंट्स नाही आणि हे सिमिलरली जो व्हर्टेक्स निशिला ओरिजिन ते प्रूव्ह होते तुम्ही करून बघू शकताय घरामध्ये. ठीक आहे हा थेरम लिहून घ्या अतिशय महत्वाचा थेरम आहे हा. स्क्रीनशॉट मारून हा थेरम लिहून घ्यायचा सगळ्यांनी. काल साइन रूल घेतलेला आहे आता त्याचा पुढचा हा कोसाइन रूल व्यवस्थित थेरम प्रूव्ह करायचा. ठीक आहे हे सिमिलरली म्हणून 2 राहिलेले. ओके लिहून घ्या आधी. ठीक आहे लिहिलं त्याच्या पुढचा पॉइंट आहे नोट. नोट लिहिलं खाली नोट. आता पहिलं तुमचं जे काय होतं त्याच्यावर आपल्याला कॉस ए ची व्हॅल्यू काढायची. ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. त्यातनं मला कॉस ए फक्त फाइंड करायचं. तो कसा फाइंड करणार इकडे बघा 2bc कॉस ए इकडेच घ्या. ही साइड इकडे घेतल्यावर काय होणार पॉझिटिव्ह आणि हे इकडे पाठवा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हा ए स्क्वेअर इकडे गेला मायनस होणार आणि हा मायनस 2bc कॉस ही जी टर्म आहे तिकडे आल्यानं काय होणार पॉझिटिव्ह. बघा प्रत्येका ही निगेटिव्ह टर्म आहे इकडे आल्या पॉझिटिव्ह आणि ही ए स्क्वेअर आहे तिकडे जातं निगेटिव्ह होणार. त्यामुळे कॉस ए ची व्हॅल्यू काय येणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. हे पार्टच करायचं ही व्हॅल्यू कॉस एची. तसं दुसरं आता आपण प्रूव्ह केलेलं काय होतं बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac. याच्यात बी घ्यायचाच नाही आणि ह्याचा अँगल आहे कॉस बी. दुसरा कोसाइन रूल. ठीक आहे मायनस 2ac कॉस बी इकडे घ्या ते पॉझिटिव्ह होणार आणि हा इकडे गेल्यावर काय होणार निगेटिव्ह. देअरफॉर कॉस बी ची व्हॅल्यू काय येणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन हे 2ac खाली बघा 2ac. समजलं. तसं थर्ड मध्ये काय होणार सांगा सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी होणार. ओके मायनस 2ab कॉस सी इकडे येताना पॉझिटिव्ह होणार आणि ही व्हॅल्यू तिकडे जाताना काय होणार निगेटिव्ह होणार. ओके म्हणजे कॉस सी ची व्हॅल्यू काय येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. आता हे पाठ करताना खूप लक्षात सोपं आहे. हेच फक्त तुम्हाला पाठ करायचं आहे. कॉस ए कॉस बी आणि कॉस सी ह्या तिन्ही व्हॅल्यू आपण कोसाइन रूल्स वर आणलेले आहेत. ह्या तिन्ही व्हॅल्यू आपण कशावर आणलेले कोसाइन रूल वर आणले. कशा आणलेत बघा लक्षात कसं ठेवायचं बघा. कॉस ए अँगल आहे त्यामुळे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ए घ्यायचा नाही ए निगेटिव्ह घ्यायचा मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ह्या दोन्हीचा गुणाकार 2bc. सिमिलरली कॉस बी बी घ्यायचा नाही ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर तर बी निगेटिव्ह करायचा मायनस बी स्क्वेअर आणि अपॉन ह्या दोन्हीचा गुणाकार 2ac. कॉस सी घ्यायचं नाही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी निगेटिव्ह घ्यायचं निगेटिव्ह सी स्क्वेअर आणि खाली मात्र ह्या दोन्हीचा गुणाकार. एकदम सोपा आहे हे लक्षात ठेवा. हे कोसाइन रूल थेरम आहे त्याच्यावर नोट मी लिहिले त्याच्यातून कॉस ए कॉस बी आणि कॉस सी ह्या व्हॅल्यू आपण एक्झाम्पल साठी वापरायचे. जे आता आपण एक्सरसाइज मधले एक्झाम्पल सुरू करायचे आहेत त्याच्यासाठी हे कॉस ए कॉस बी आणि कॉस सी ह्या व्हॅल्यू लागणार आहेत. आपण ते थेरम वरनच ह्या व्हॅल्यू काय केलेल्या आहेत तुमच्यासाठी तयार केलेले आहेत आणि थेरम वरनच ह्या व्हॅल्यू तयार करून तुम्ही काय करायचंय ते सॉल्व्ह करा. हे हा व्हॅल्यू तुम्ही तिन्ही पण व्हॅल्यू पाठ करा. तिन्ही पण व्हॅल्यू तुम्ही काय करायचे पाठ करायचे आहे आणि हे पाठ झालं तरच पुढचे एक्झाम्पल आहे. कालचा साइन रूल पण लक्षात ठेवा. साइन रूल काय होता तुमचा सांगा कालचा हा पण पाठ करून घ्या. ए बाय साइन ए इज इक्वल टू बी बाय साइन बी इज इक्वल टू सी बाय साइन सी. हा साइन रूल आहे. ए बी सी साइड्स आहेत
तसंच ह्यामध्ये सुद्धा स्मॉल एबीसी ह्या साईडच आहेत आणि कॅपिटल एबीसी हे काय अँगल आहे. व्यवस्थित थेरम करा. 2 थेरम झाले आपले, एक साइन रूल, दुसरा कोसाइन रूल. ठीक आहे. आता उद्याचा थेरम असणार आहे तो प्रोजेक्शन रूलवर असणार आहे आणि नंतर आपण एक्झाम्पल चालू करायचे. पण एक्झाम्पल चालू करण्याआधी हे 3 आणि हा एक 4 फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायला लागणार आहे. ओके, समजलं मी काय म्हणते? ठीक आहे. आता इथून पुढच्या लेक्चरचा आपण प्रोजेक्शन रूल पुढच्या लेक्चरला घेऊया आणि पुढच्या लेक्चरला आपण एक्झाम्पल पण स्टार्ट होतील. ओके, हे लिहून घ्या.